ओ मेरे दिल के चैन भाग 4। तेवढ्यातच बाहेर बोलायला गेलेला रणविजय हॉलमध्ये परतला. त्याने बघितलं सगळ्या पाहुण्यांमध्ये कुजबूज चालली होती. काय ते त्याला समजलं नाही, पण एकाचं बोलणं कानावर आलं. नक्कीच काहीतरी बिझनेस डील झाली असणार, म्हणून रणविजय राजे शिर्केने अशा मुलीशी लग्न केलं. नाहीतर जितकं मी त्याला ओळखतो तो तर फॉरेनमध्ये होता तेव्हा त्याच्या घरातल्या मेड सुद्धा वेल मेंटेन असायच्या. मग तो आपली बायको अशी का निवडेल? यू आर राईट. नक्कीच काहीतरी प्रॉफिट असणार. पण आपल्याला काय, आपण आपली पार्टी एन्जॉय करून जायचं. बाकी कोणाची बायको कशी आहे आपल्याला काय करायचंय? दुसरा व्यक्ती म्हणाला. रणविजयने दारा आडूनच त्यांचं बोलणं ऐकलं आणि त्याला समजेना हे लोक सान्वीबद्दल असं का बोलतायत. रणविजय लगबगीने त्याच्या फॅमिली जवळ गेला, जिथे बाळासाहेब, आजी, डॅड आणि सान्वी, दिव्या सगळे होते. तो एकटक पाठमोऱ्या सान्वीकडे बघत होता. नो डाऊट सान्वीचा शेप छान दिसत होता, पण ती जाड सुद्धा दिसत होती. त्याने फॅमिली जवळ येऊन सान्वीला हाक मारली. सान्वीने किंचित वळून त्याच्या दिशेने बघितलं. तिची आणि त्याची नजरानजर झाली. तिचा चेहरा खरंच खूप सुंदर दिसत होता. मग त्याची नजर खाली होत तिच्या संपूर्ण शरीरावर फिरू लागली. आता कुठे त्याने सान्वीला नीट बघितलं होतं. ती त्याला स्वतःच्या बॉडीपेक्षा थोडी ओव्हरवेट वाटली. बाळासाहेबांनी रणविजयच्या चेहऱ्याचं निरीक्षण केलं आणि इथे काहीही गोंधळ होऊ नये म्हणून त्यांनी पटकन अनाउन्समेंट केली. लेडीज अँड जेंटलमॅन, प्लीज सगळ्यांनी डान्सचा आनंद घ्या. म्युझिक प्लीज. त्यांच्या या अनाउन्समेंटने लगेच लाईट मंद झाली आणि एक सॉफ्ट म्युझिक वाजू लागले. त्या म्युझिक बरोबर सगळेच नृत्य करू लागले. इथे अंधाराचा फायदा घेऊन रणविजयने पटकन पुढे येऊन आपल्या आजोबांचा हात धरला आणि त्यांना पाठीपासून थोडं लांब एका बाजूला घेऊन गेला. आजोबा, हे काय आहे? रणविजय किंचित रागात पण आपला आवाज लो ठेवत बोलला. काय म्हणजे? पार्टीत म्युझिक नाही चालत? बाळासाहेब मुद्दामून न समजल्यासारखं बोलले. आय थिंक तुम्हाला चांगलंच माहिती आहे की मला काय म्हणायचंय, रणविजय म्हणाला. हे बघ रणविजय, सान्वी खरंच खूप चांगली मुलगी आहे. तिच्या येण्याने तुझ्या आयुष्यात प्रेमाचे रंग भरतील. ती खूप चांगली आहे. तीच तुझी जोडीदार म्हणून बेस्ट आहे, बाळासाहेब म्हणाले. तुम्ही असं कसं करू शकता आजोबा? असेल ती चांगली आजोबा, पण आमचा काहीच मॅच नाहीये. ती किती ओव्हरवेट आहे आणि मी बघा किती फिट आहे. पूर्ण पार्टीमध्ये सगळे कसे बघतायत बघा. रणविजय काहीसा रागात बोलला. तो जास्त ओव्हर रिॲक्ट करू शकत नव्हता, कारण इथे बस्ट होणं म्हणजे या हाय प्रोफाईल गेस्टमध्ये बदनाम होणं. पर्सनली तो माणूस कसाही असला तरी पब्लिकली तो कसा वागतो किंवा कसा रिॲक्ट करतो याला हाय सोसायटीमध्ये खूप महत्त्व आहे. वाईट वागणूक त्या व्यक्तीच्या बिझनेस रिलेशनमध्ये प्रॉब्लेम निर्माण करू शकते आणि हे रणविजय चांगलंच ओळखून होता. त्यामुळे तो पार्टी चालू असताना तरी स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवून होता. नाऊ आय गॉट इट. तुम्ही लग्नाच्या वेळी मुद्दामच ती मीटिंग ठेवलीत ना, म्हणजे मी हिच्याकडे जास्त लक्ष देऊ नये. हाऊ फूल आय एम. मला समजायला हवं होतं काहीतरी गडबड आहे. तुम्ही मला बिझनेसचं लालूच दाखवून माझं लग्न या फॅटीशी लावून दिलत. रणविजय रागात दात ओठ खात बोलत होता, पण आपला आवाज बाकी कोणालाही ऐकू जाणार नाही याचीही काळजी घेत होता. तोंड सांभाळून रणविजय. सान्वी नाव आहे तिचं. तिला काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही. आणि आता ती तुमची पत्नी आहे. तिचा असा अनादर करू नका, नाहीतर. बाळासाहेब पुढे बोलतच होते की त्यांचं वाक्य तोडत रणविजय बोलला. नाहीतर काय, बिझनेस काढून घ्याल माझ्याकडून?
तुम्ही माझे आजोबा आहात. यू सपोज टू थिंक अबाउट मी, नॉट दॅट फॅटी गर्ल. रणविजय तरीही आपला टोन बदलत नव्हता आणि रागात तिथून निघून गेला. आणि इकडे बाळासाहेब हताश निश्वास टाकत जाणाऱ्या आपल्या नातवाला बघत राहिले. त्यांनी तिथून नजर हटवली आणि मागे वळले तर त्यांच्या मागेच सान्वी स्तब्ध होऊन शून्य नजरेत बघत होती. ती एखाद्या स्टॅच्यू सारखी उभी होती. बाळासाहेबांना कळून चुकलं की सान्वीने सगळं ऐकलंय. ते तिच्या जवळ आले. त्यांनी तिला आवाज दिला पण ती जरा सुद्धा हलली नाही. तसं त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आवाज दिला, सान्वी, बाळा. आणि कितीतरी वेळ विचारात हरवलेली सान्वी सत्यात उतरली आणि तिच्या खांद्यावर विसावलेल्या तिच्या आईच्या हाताने आणि तिच्या हाकेने वास्तवात आली. सध्या ती काहीशी अशीच हरवून जायची. जोपर्यंत तिला कोणी हलवून सत्यात नाही आणायचं तोपर्यंत त्या भूतकाळातून ती बाहेरच नाही यायची. येईल तरी कशी? किती सुंदर स्वप्न रचलेली तिने. एका साधारण मुलीप्रमाणे तिने ही सुखी संसाराची स्वप्न बाळगलेली आणि तिला तो सुखी संसार मिळालाही. पण देवाने जणू तिच्या पदराची गाठ धगधगत्या निखाऱ्याशीच बांधली होती. काय होणार होतं? धग तर लागणारच ना तिला. सानू, बाळा, किती वेळ इथे खिडकीपाशी उभी आहेस? चल, ये इकडे, बस अशी. तिची आई तिच्या हाताला धरून तिला सोफ्यावर आणून बसवत बोलली. तशी सान्वी शांतपणे त्या सोफ्यावर बसली. बाहेरून शांत दिसत असली तरी आतून वादळात भरकटून खूप थकलेली दिसत होती. तुझा 2 दिवसांनी कॅम्पस इंटरव्ह्यू आहे बोललीस ना, काय झालं त्याचं? आपल्या मुलीच्या मनाची व्यथा त्या ओळखून होत्या म्हणून त्यांनीच विषय बदलत विचारलं. तशी जी सान्वी आता शांत बसलेली तिला अचानक त्या इंटरव्ह्यूची आठवण झाली आणि ती काहीशी अस्वस्थ होऊन तिच्या आईला बोलली, ओ नो, मी विसरलेच त्या इंटरव्ह्यू बद्दल. मी काही प्रिपेअर पण केलं नाहीये. आई, तू आठवण केली नसतेस तर मला खरंच आठवलं नसतं. हाऊ केअरलेस आय एम. ते बरोबरच बोलायचे. मी खरंच एक डंबो आहे. सान्वी ओघाओघात बोलून गेली आणि तिला जाणीव झाली. आपण पुन्हा त्याची आठवण काढली तसं तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आपल्या मुलीच्या भावना एका आईला एका क्षणात समजतात. तसंच सान्वीच्या आईनेही त्या ओळखल्या आणि त्या बोलल्या, माझी सानू कोणीही डंबो वगैरे नाहीये. तिला मी असं काही बोलून नाही वाढवलंय. तुला मी माझं बाळ म्हणूनच हाक मारले. मग तुला जे वाईट आहे तेच कसं लक्षात राहिलं? आणि मी तुला किती गोडगोड नावं दिलेली ते नाही लक्षात राहिलं. मी तुला माझी गोडुली बोलायची, बाळ बोलायची, सानुली बोलायची. सानू तर आत्ताही बोलते, पण तुला हे सर्व नाव नाही आठवत. ते खराब नावच लक्षात राहिलं जे त्या माजोरड्याने ठेवलेलं. सान्वीची आई काहीशी लटक्या रागात तिला बोलली. तसं आपल्या आईचं ते नाटकी बोलणं ऐकून सान्वीची कळी खुदकन खुलली आणि ती डोळ्यातली आसव पुसत आपल्या आईला साईड हग करत बोलली, युअर मिशन इज अकम्प्लिश्ड. तुझे डायलॉग जबरदस्त होते आणि हो, आता मी स्वतःबद्दल कधीही असं निगेटिव्ह बोलणार नाही, प्रॉमिस. सान्वीने आपल्या आईच्या हातावर आपला हात ठेवत प्रॉमिस केलं. तिकडे राजे शिर्के मेन्शनमध्ये रणविजय आपल्या बेडरूममध्ये ऑफिससाठी तयार होत होता. त्याने टाय घेण्यासाठी ड्रॉवर खोलला पण तो त्याच्याच विचारात होता आणि त्याच विचारात त्याने दुसरा ड्रॉवर खोलला ज्यात एक फाईल होती. त्या फाईलवर नजर जाताच रणविजयच्या मनात पुन्हा वादळ उठू लागलं. ती फाईल खोलून बघितली. त्यात डिवोर्स पेपर्स होते ज्यावर खाली रणविजयची आणि सान्वीची सही होती. पण का कोण जाणे रणविजयने ते पेपर्स अजूनही कोर्टात सबमिट केले नव्हते. त्याच्या वकिलाने बऱ्याच वेळा सांगूनही तो काही ना काही कारण सांगून टाळत होता. पण घरातल्यांना तर इतकंच माहीत होतं की त्या दोघांचे डिवोर्स पेपर्सवर साईन झालेत. पण डिवोर्स होण्यासाठी नुसती सही होऊन काय उपयोग? ते पेपर्स
कोर्टात सबमिट सुद्धा झाले पाहिजेत ना. पण रणविजय गेल्या 1 महिन्यापासून काही ना काही कारण वकिलाला देऊन टाळत होता. आणि ही गोष्ट बाळासाहेबांपासून लपून राहिली नव्हती. आपल्या नातवाच्या मनात सान्वीसाठी प्रेम नक्कीच आहे हे ते समजून गेलेले. त्यामुळेच त्याच्या प्रत्येक मुवमेंटवर ते नेहमीच बारीक लक्ष ठेवून होते. तो काय करतो, कसा वागतो याचं बारीक निरीक्षण केल्यावर त्यांना इतकं तर समजलेलं की आपला हा नातू आपल्या बायकोच्या प्रेमात पडलाय, पण तो ते एक्सेप्ट नाही करणार हे सुद्धा ते जाणून होते. त्यामुळे आता बाळासाहेबांचं डोकं आपल्या नातवाला आणि नातसुनेला एकत्र आणण्यासाठी एक शातीर प्लॅन रचू लागलेलं. क्रमशः काय असेल बाळासाहेबांचा प्लॅन बघू येणाऱ्या भागांमध्ये. हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्स मध्ये कळवा. कथेच्या नियमित भागासाठी सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक सुद्धा करा. धन्यवाद.